साऊथचा सुपरस्टार थालापती विजय याच्या विजयी मिरवणुकीत मोठा अनर्थ झाला। चेंगराचेंगरी होऊन 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण यात गंभीर जखमी आहेत। गर्दीचा उत्साह, सुरक्षेची कमतरता आणि चाहत्यांचा बेकाबू प्रतिसाद या सगळ्यांचा परिणाम म्हणजे इथं ही चेंगराचेंगरी निर्माण झाली। साऊथचा सुपरस्टार थालापती विजय याच्या विजयी मिरवणुकीदरम्यान कार्यक्रमात लाखो लोक जमले होते। मोठ्या संख्येने इथं चाहत्यांची गर्दी होती। ही मिरवणूक अत्यंत उत्साहात सुरू असताना इथं मोठा अनर्थ झाला। या चेंगराचेंगरी मागील आता काही कारणे देखील समोर आलेली आहेत। ती कारणे काय आहेत तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका। साऊथचा सुपरस्टार थालापती विजय याच्या विजयी मिरवणुकीमध्ये लाखोच्या संख्येने चाहते जमले होते। ही मिरवणूक अत्यंत उत्साहात सुरू होती। लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर होते। फटाके, घोषणाबाजी, फोटोज, सेल्फीज आणि विजयसाठीची प्रचंड क्रेज। पण याच गर्दीत काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली। मीडिया रिपोर्ट्सनुसार विजयला जवळून पाहण्यासाठी आणि फोटो घेण्यासाठी चाहत्यांनी बॅरिगेट्स फोडले, एकमेकांवर धावून गेले आणि यात काही जण खाली पडले। काही कारणं या समोर आलेली आहेत। त्यानुसार वेगवेगळे तर्क लावले जात आहेत, कारण प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत। मीडिया रिपोर्ट्सनुसार काही कारणांमुळे ही चेंगराचेंगरी झाली। गर्दीवर नियंत्रण नसणं, पोलीस आणि आयोजकांची पूर्वतयारी कमी पडण्याचं मुख्य कारण बोललं जात आहे। सोबतच फॅन्सचा अतिउत्साह, विजयला जवळून पाहण्यासाठी असलेली क्रेज हे यातलं मुख्य कारण ठरलं। बॅरिगेट्स देखील फोडण्यात आले। काही ठिकाणी बॅरिगेट्स तोडल्यानं गर्दी एकाच दिशेनं पळाली। मिळालेल्या माहितीनुसार विजय थालापती कुरूर येथे एक मोठी सभा घेत होता। या सभेला लाखो लोक जमा झाले होते। प्रमाणापेक्षा जास्त लोक जमा झाल्यानं गर्दी अनियंत्रित झाल्याचं पोलिसांनी प्राथमिक अहवालात म्हटलंय। काही लोक सांगतात अचानक लाठीचार्ज सुरू झाला, तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय विजय बोलत होता तेव्हा अचानक जनरेटरच्या फ्लड लाईट्स बंद झाल्या। एक महिला तिच्या मुलीला शोधू लागली आणि अचानक चेंगराचेंगरी झाली। गर्दीमध्ये अस्वस्थता वाढली आणि चेंगराचेंगरी सुरू झाल्याचंही काहींनी सांगितलं। राज्य सरकारनं या प्रकरणात निवृत्त न्यायाधीश जस्टिस अरुणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे। या समितीचा अहवाल समोर आल्यानंतरच सत्य समोर येणार। विजय थालापती याच्या टीमनं तात्काळ खंत व्यक्त केली आहे आणि जखमींच्या उपचारासाठी मदतीचं आश्वासन दिलं आहे। सोशल मीडियावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। आयोजकांवर देखील आता वेगवेगळ्या अपयशाची टीका होत आहे। या घटनेवरून एक महत्त्वाचा धडा मिळतो। स्टारचा प्रभाव जितका मोठा तितकीच जबाबदारी आयोजक आणि प्रशासनाची देखील मोठी असते। कोणताही सण, कार्यक्रम किंवा मिरवणूक ही आनंदाचा भाग असते, पण सुरक्षा ही सर्वात मोठी प्राथमिकता असावी। तुमचं मत काय यावर? या घटनेत कोणाची चूक होती? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।